आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। भक्तियोग भगवद्गीतेमधला ज्या अध्यायामध्ये सांगितला गेला तो भगवद्गीतेचा 12वा अध्याय। त्याच्यावरची गीतार्णवात दासोपंतांनी गीतार्णव रूपाने लिहिलेली ही टीका, त्यातला 12वा अध्याय गीतार्णवाचा। भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील हा शेवटचा श्लोक, ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः। श्री अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना श्री कृष्णानं भक्ताची सांगितलेली लक्षणं, भक्ती म्हणजे काय, मुक्त कोणता, जीवनमुक्त कोणता, भक्ती करणारा मुक्त कोणता, त्याची लक्षणं काय, या सर्वांचा उहापोह मुळात भगवद्गीतेनं केलेला आहेच। पण त्या प्रत्येक लक्षणाचं विवरण, त्याचं चर्वित चर्चा असं म्हटलं तर फार वावगं होणार नाही, ती दासोपंतांनी केली। सामान्य भक्ताच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं दासोपंतांनी श्रीकृष्णाच्या तोंडून दिली आहेत। खरं म्हणजे अर्जुन हा नरपुरुषोत्तम, त्याला पडलेले प्रश्न आणि माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाला पडलेले प्रश्न यात थोडं अंतर नक्कीच आहे। आणि म्हणून दासोपंत माझ्यासारख्या सामान्य भक्ताच्या पातळीवर अर्जुनाला नेऊन अर्जुनाच्या तोंडून काही प्रश्नांची सरबत्ती श्रीकृष्णांच्या वरती करतात। आणि मग मला जे पडलेले प्रश्न आहेत, मला जे इतर अभ्यास, स्वाध्याय, भागवत पुराण, उपनिषद, वेद आणि त्याचबरोबर अनेक संप्रदायाचे मार्ग हे जे जे काही सांगत असतात, त्या सगळ्यांचं ऐकून माझ्या मतमतांच्या गलबल्यामध्ये मी दिग्मूढ होऊन जाते, किंवा माझ्यासारखा अज्ञानी अतिसामान्य भक्त गांगरून जातो। आणि असा अतिसामान्य भक्त म्हणजे अर्जुन। अशा गृहीतकाने दासोपंतांनी श्रीकृष्णाच्या तोंडून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्यासाठी देवविली आहेत। ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः। कोणता भक्त प्रिय आहे याचं विवरण करताना, याच्यावरती आलोचना करताना, याच्यावरती टीका करताना, याच्यावरती बोलताना, निरूपण करताना, निवेदन करताना इथे भगवान श्रीकृष्ण थांबले आणि त्यांनी हे शेवटचं सांगितलंय की तो असा भक्त मला प्रिय आहे, आणि हे त्याचं सार आहे। या ठिकाणी मोठी गंमत आहे। आपण आतापर्यंत सगळ्या श्लोकामध्ये बघून आलो की अनेक पायऱ्यांमध्ये दासोपंतांनी त्याचं वर्णन केलं, आणि निर्गुणातून सगुण आणि सगुणातून निर्गुण ही जी एक विचित्र, विलक्षण पण तरीही सुद्धा देखणी अशी ही दृष्टांताची साखळी ओवत, तत्वज्ञानाचे कवडसे टाकत आम्हाला हा ज्ञानमार्ग त्यांनी तेजोमय करून दिला। हळूहळू समजत जाते, मध्येच एखादी अवघड पारिभाषिक संज्ञा येते आणि मग त्याच्या आजूबाजूला दृष्टांताची पेरणी करून, गोष्ट सांगून, किंवा अतिशय सुलभ प्रकाराने दासोपंत आम्हाला समजावून सांगत सांगत या शेवटच्या श्लोकापर्यंत घेऊन आले। पहिल्या पदावरती ते बोलतायत, इदं धर्म्यामृतम, मदाश्रिता योगाचे साधन ते रोगी
मुखदृष्ट नव्हे, धर्मरूप मोक्षरूप संमिश्र याचे स्वरूप, सांगता तुझा आपोआप येईल कळ. मी आत्मा ऐसे जो जाणे, हे धर्मोची तया कारणे, आत्मा तै स्वस्थिती असणे पाहिजे तया. तरी ध्यान योगे वर्तता, आपण होये ध्येयाकारता, तेथे मनबुद्धी पार्था घेवो निविरणे, इतुलियावरी जैसा असणे, निजात्मस्थिती पूर्णपणे, हा आत्मा तरी हे करणे धर्मूययासी. हा म्हणेल मी जीवात्मा, तरी मदंशु जो जाणावा चिदात्मा, अंशी तो मी परमात्मा, अंशी तो मी परमात्मा, याचे मुख्य बिंब माझ्या ठाई सामावणे, हाची धर्मो यया कारणे, तरी ध्यान योग प्रवर्तने अवश्य पाहिजे. मग ध्येय आत्मत्वे जाणोनी, मनबुद्धी माझी घेऊनी, मिळावे आपुल्या कारणी ऐसा धर्मू. हा म्हणेल मी दासू, तरी अर्जुना मी याचा ईशू, आता माझे उदासू कैसे होईल, माझेच करावे भजन, अंतरी माझे ध्यान, न स्मरावे मज वाचुनी, येर धर्मू येणे स्वधर्मे वर्तावे, मग माते प्रिय व्हावे, ते मानसी धरावे, जे मागा बोलिले. इदं धर्म्यामृतम्. स्वधर्म, स्वकर्तव्य करीत राहणं, त्याचं पालन करणं, जाणीव नेणीवेतून त्याच्या पार होऊन त्या धर्माचं पालन करणं, मनबुद्धीनं ते जाणणं आणि अविरतपणे एकात्म बुद्धीनं ईश्वराचा दास म्हणून सुद्धा माझी पूजा करत राहणं, माझं ध्यान करणं. म्हणजे काय तर मी मागे जे सगळं सांगून आलो तेच स्वधर्म वर्तावे, मग माते प्रिय व्हावे, हा सारांश. आता हा स्वधर्म म्हणजे काय तर दासोपंत इथे सांगतात की मी हे मागे तुला सगळ्या ओळ्यांच्या मध्ये जे निरूपण सांगितलं तो म्हणजे स्वधर्म आहे. या स्वधर्मानं होतं काय याचं थोडं विवरण त्यांनी केलंय. मदाश्रिता योगाचे साधन, ते रोगिया अमृतपान, मरण हरुनी आपण मुखदृष्ट नव्हे. अमृतपानाप्रमाणे रोग्याला संजीवनी देणार असं हे योग्याचं ध्यान माझ्या आश्रयाने जेव्हा होईल तेव्हा ते संजीवक होईल. तू असं म्हणशील हा मी म्हणेल मी दासू, मी त्याचा ईश्वरू, मी त्याचा ईशू, मी दास आहे, तू दास आहेस, मी ईश्वर आहे, हे सत्यच, यात दुमत नाही. पण आता माझेनी उदासू कैसेनी होईल. जेव्हा एकत्रित होणं होतं त्यावेळेला मी त्याच्या संबंधानं त्याच्या प्रती उदास कसा असेल बरं. जो माझंच भजन करतो, अंतरामध्ये अखंड माझं ध्यान करतो, माझ्या वाचून इतर कुणालाही ज्याचं स्मरण तो करत नाही, आणि खरं म्हणजे हाच त्याचा धर्म होऊन गेलाय. आणि म्हणून हा जो स्वधर्म आहे तो स्वधर्म वर्तावा आणि असा स्वधर्म आचरणारा असा माझा भक्त मला प्रिय होतो, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथे सांगतायत. पुन्हा एकदा अद्वेष्टा सर्व भूतानां
या पदावरती त्यांनी भाष्य केले. काय कारण असलं पाहिजे बरं? खरं म्हणजे या श्लोकामध्ये ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः. याच्यामध्ये खरं म्हणजे हे अक्षर येत नाही, हे शब्द येत नाहीत, पण ही खरं पुनरावृत्ती आहे. अद्वेष्टा सर्वभूताना, समसमान दृष्टी, समसमान भाव, समानता याचा पुन्हा उहापोह दासोपंत आमच्यासाठी करतात. आणि ते असं अर्जुनाला श्रीकृष्णाच्या तोंडून म्हणतायत. हे आदि अर्जुना जाणे, हे आदि अर्जुना जाणे, तुल्य निंदा पर्यंत बोलणे. किती सविस्तर आहे बघा तुम्ही. हा संवाद आहे. कुणाला तरी सांगायचंय, कुणाला तरी निवेदन करायचंय. समोर कोणीतरी बसलंय जे ज्ञानासाठी जिज्ञासू आहे, लालसेने बसलेले की आम्हाला हे कळू द्या, आम्हाला हे महाराज तुम्ही सांगा, स्वामी तुम्ही आम्हाला सांगा. या जिज्ञासेनं बसलेल्या लोकांच्या समोर दासोपंत सांगतायत. ही भावना या ठिकाणी स्पष्ट होते. हे आदि अर्जुना जाणे, तुल्य निंदा पर्यंत बोलणे, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो ये नके नचित. यापर्यंत तुझ्याशी जे माझं बोलणं झालंय ना, हे अर्जुना तू जाणलंस. आणि मी काय केलं त्याच्यामध्ये? सर्व आवडती लक्षणे सांगितली भक्ताची. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी या श्लोकापर्यंत अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा. या श्लोकापर्यंत माझं तुझ्याशी बोलणं झालं होतं. आणि ह्या बोलण्यामध्ये, या निवेदन करण्यामध्ये मी तुला सगळी भक्ताची लक्षणं सांगितली होती. तेही लक्षणे युक्त असावे, हा धर्मोत्तया स्वभावे, आता कवणी म्हणती होवावे पुत्र आम्ही. आणि अशा धर्मानं तू वागलं पाहिजेस, जे मी तुला तुल्य निंदा स्तुतिर्मौनी या श्लोकापर्यंत निवेदन केलेलं आहे. हाच तुझा स्वभाव असला पाहिजे, हाच तुझा स्वधर्म असला पाहिजे. पण कोणी म्हणेल की आता कवणी म्हणती पुत्र आम्ही, तर याचं उत्तर त्यांनी मागच्या या श्लोकामध्ये परमात्मा, जीवात्मा आणि चिदात्मा या अंगाने दिले. यामध्ये अंशअंशी भाव हा येतो. देहबुद्धी, आत्मबुद्धी हाही भाव येतो. आणि दासोपंत या ठिकाणी ते व्यक्त करतात की तू जीवात्मा असलास तरी सुद्धा आत्मभावानं बघितलंस तर तू आणि मी एकच आहेत. आत्मबुद्धीनं बघितलंस तर तू आणि मी एकच आहेत. दासबुद्धीनं बघितलंस तर तू माझा दास आहेस, मी तुझा ईश आहे. आणि या सगळ्या बुद्धींचं अवलोकन करताना, अवलंबन करताना तुझा स्वभाव हा स्वधर्म झाला पाहिजे, किंवा स्वधर्म हा तुझा स्वभाव झाला पाहिजे. पुढे दासोपंत सांगतात, परी तेथेही अर्जुना माझीच करावी उपासना, कर्मफळ इच्छावेना करावे भजन. आणि म्हणून दासोपंत पुन्हा सांगतात की वेदांनी जे धर्म सांगितला, वेदोक्त धर्म मानू नित्य नैमित्तिक कर्म कर. पण या सगळ्या कर्मांच्या मध्ये सुद्धा हे लक्षात ठेव की कर्मफळाच्या इच्छेनं हे वेदोक्त कर्म सुद्धा करायचं नाहीये. माझं भजन सुद्धा फळाच्या अपेक्षेने करायचं नाहीये. मनुष्यासाची जो होय तया पितृभजने धर्म आहे, धर्मोदया वाया न जाय ऐसिया कारणे. स्त्री पुरुषा ते भजे बारे, पुत्र भजे ते पितरे, येथे मीच भेटे साक्षात्कारे भक्तीच्या. जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला भजते त्याला प्राप्त करून घेण्यासाठी, तो मिळावा यासाठी त्याचं पूजन, अर्चन, ध्यान, सेवन ती करते. पुत्र भजे पितराते, पितरांचं पूजन सौख्य प्राप्तीसाठी, शांतीच्या प्राप्तीसाठी पुत्र करतो. आणि तसंच माझ्या भजनाने तुला माझी प्राप्ती व्हावी यासाठी
जर तू हे भजन करणार असशील तर माझी साक्षात्कारिता तिथे आहेच, पण तू या फळाच्या अपेक्षेने मात्र हे भजन करू नयेस. तेही परी माझे भजन आता यया वेगळे आचरण, ते आण जाण मत प्राप्ती न करी. जिथे फळाची आशा ठेवलीस तिथे माझी प्राप्ती नाही हे कायम लक्षात ठेव. म्हणून भक्तियोगू सांगितला हा धर्मारूपू सकळा, आता अवधारी नृपाळा. सांगितले तया परी जीवी धरावा, सांगितली भक्तीची लक्षणे मुक्ताची शुद्ध चिन्हे. भक्तू तो या कारणे जीवन मुक्त जाणे, जीवन मुक्ताची निष्ठा. अंतरीययासे सुभटा ते ऐक प्रेमपुष्टा अर्जुना तू. ध्यान योगू सांग घडे मग ध्येयाकार होणे पुढे. एरवी मन बुद्धी न संपणे मज ठाई, म्हणून जे माझे ध्यान तेची होय स्वरूपानुसंधान. मग तेही सांडिता स्फुरण कैसे होय. देहादी प्रपंचू अभावे भान त्रिपुटीसी माळुवे. तेथे अभाव तोही स्वात्म भावे. ग्रासू होय मग भावा भाव विरहित स्वरूप निर्मळ शांत. भवनद भेद मुक्त शेषवरे तन्मयाकार असता. जी अल्पता पार्था ब्रह्मस्थिती गा सर्वथा. नाही संदेह असोनियाही निर्गुण न सांडी. दासत्वाचा अभिमानू तेणे गुणरहित आपण. गुणाती तू झाला आत्मत्वे अभेदू भेदू. हो जयाचा बोधू तो सर्वेसी ब्रह्मसिद्धू. कैसान मनी श्याम कैसान मनावा. नित्य माझे भजन मोक्ष रूप धर्म जाण. ययाची करावी जतन म्हणून या. पर्युपासते निश्चये आणि प्रीती. यया माते ते भजती कवणे प्रकारे पुढती करी म्हणून. निर्गुण आणि सगुणाची सांगड घालत दासोपंतांनी याची सांगता केलेली आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां हे पद खरं म्हणजे श्लोकात नाही, पण तरी सुद्धा त्यांनी इथं प्रयुक्त केले, वापरले, उपयोजन केले. त्याचं कारण असं सर्व भूतानां असं म्हणत असताना सर्व भूताठाई द्वेषभाव नसावा आणि त्याचबरोबर जीवनमुक्तासाठी मोक्ष रूपानं ही उपासना कशा प्रकारची आहे. सुरुवात निर्गुणापासून केली होती का, तर निर्गुणाच्याच उपासनेच्या प्रश्नांकित होऊन अर्जुनानं प्रश्न विचारला होता की हठयोगी किंवा ह्या साधना कोणत्या आधारावर हे योगी करतात. कारण त्यांच्यासमोर तर कुठलंही स्वरूप नाही, कुठलंही रूप नाही. मग कोणत्या आधारावर हे योगी हठयोगाला सुरुवात करतात, त्यांना आधार काय आहे. आणि सगुण आणि निर्गुण यांच्या विलक्षण द्वंद्वामधून मार्ग काढत असताना श्रीकृष्णाने हे मार्गदर्शन अर्जुनाला केले. आणि मग अर्जुनाला हे सांगत असताना धर्मारूपू सकळा अवधारी गा नृपाळा. म्हणून भक्तियोगू सांगितला हे पांडुनंदना. असं ते म्हणतात की धर्माचं नेमकं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी किंवा दुसऱ्या अंगाने आपल्याला असं म्हणता येईल की धर्माचं स्वरूप बदलून ज्यांनी अवडंबर माजवलंय ते म्हणजे धर्म नव्हे, तर धर्म नेमका काय हे सांगण्यासाठीच तुला भक्तिमार्ग मी सांगतो आहे. तर माझं ध्यान कर,
माझ्यावरती प्रेम कर, जीवनमुक्ताची जी निष्ठा आहे ती अंतरामध्ये ठेव. आणि सुभटा म्हणजे अतिशय उत्तम अशा सज्जनांना हे त्यांनी सांगितले. आणि अर्जुना, जीवनमुक्ताची निष्ठा मनामध्ये ठेवून सगुणाची पूजा करून आत्मतत्वाची जाणीव होऊन नेणिवेच्या पलीकडं आणि जाणीवेच्या अलीकडं असा दोन्हींचा उहापोह श्रीकृष्णाने या ठिकाणी केलेला आहे. एरवी मनबुद्धी न सापडे. खरं म्हणजे एरवी मनबुद्धी तुमच्या हातात नाही, ते तुम्हाला सापडत नाही. पण तुम्ही जर ध्येयाकार होऊन गेला, असा शब्द दासोपंतांनी वापरलाय. ध्येयाकार होणं, ध्येय दृष्टीच्या समोर असणं आणि त्या ध्येयाला अनुसरणं ही गोष्ट वेगळी आहे बरं का. त्याप्रमाणे कार्य करत राहणं ही गोष्ट वेगळी. पण ध्येयच आपण होऊन जाणं असा शब्द दासोपंतांनी वापरलाय, ही गोष्ट विलक्षण आहे. ही गोष्ट नेमकी आहे, ही गोष्ट थेट आहे की ध्येयाकार होणं हे अर्जुनाला त्यांनी सांगितले. पुढे पुढे ध्यानयोग करायचा आहे आणि पुढे त्या ध्यानाचं जे ध्येय आहे ते ध्येयाकार होऊन स्वतः होऊन जायचंय. आणि म्हणून जे माझं ध्यान आहे ते स्वरूपाच्या अनुसंधानाने सुरू झालं. माझं ध्यान तू सुरुवात केलीस ते म्हणतात, म्हणून जे माझे ध्यान तेच होय स्वरूपानुसंधान, मग तेही सांडिता स्फुरण कैसे होय. सगुण रूपच जर बाजूला सारलं तर सामान्य भक्ताला स्फुरण होणार नाही. अष्टसात्विक भाव नवरात्रीमध्ये किंवा उत्सव प्रसंगी आपण देवाच्या सन्मुख असलो, अभिमुख असलो की अनेकदा असं होतं, डोळ्यामध्ये पाणी येतं बऱ्याचदा. मग तो संसाराचा ताप असेल, कदाचित अनेकदा पश्चाताप दग्ध होऊन आपल्या नेत्रातून पाणी वाहू लागतं, अनेकदा होतं असं. आणि दासोपंत नेमकं हे जे स्फुरण आहे ते स्फुरण अर्जुनाला सांगतायत. आणि हे सगुण रूपाने होतं, सगुणानेच हे शक्य आहे. सामान्य भक्ताला निर्गुणाची पायरी चढणं मोठं कठीण आहे. अहो, ती पायरी नाहीच, तो मेरू पर्वत आहे. आणि हा मंदार पर्वत, मेरू पर्वत, उंचच्या उंच कठीण असणारा निर्गुणाचा पर्वत सामान्याला तो कसा लांघला जाणार, कसा उल्लंघला जाणार. आणि म्हणून दासोपंत म्हणतात की स्वरूपाच्या अनुसंधान, देहादी प्रपंचाच्या अभावानं देहाचं भान हरपून माझ्या अनुषंगानं, स्वरूपानं तू माझ्याजवळ ये, माझं ध्यान कर, माझं भजन कर आणि भावाभाव रहित अशी तुझी अवस्था, मग स्वरूप निर्मळ आणि शांत करायचंय. भवनद भेदयुक्त अशा प्रकारचं जे काही अंतःकरणामध्ये उरेल, शेष राहील, ते काय असेल तर तन्मयाकार होऊन जाईल. आणि हे पार्था, हीच ती ब्रह्मस्थिती आहे आणि तिची सदा सर्वदा राहण्याची तेव्हा शक्यता आहे जेव्हा तू माझ्याशी ध्येयाकार होऊन जाईल. आणि तेव्हाच तुझ्या मनामध्ये कुठलाही संदेह असणार नाही. आणि हे घडत असताना सुद्धा पुढे त्यांनी मोठं सुंदर सांगितलंय. हे सगळं झालंय, पण आता खरं म्हणजे तू निर्गुणावस्थेला आलेला आहेस, पण तरी सुद्धा जो दास्यत्वाचा अभिमान सोडत नाही, तेणे गुणी असून सुद्धा गुणातीत झालेला आहे. आणि हाच आत्मत्वे अभेदू भेदू हो जयाचा बोधू, तो सर्वेस ब्रह्मसिद्धू कैसा न म्हणावा. आणि सर्वांकष, सगळ्या पद्धतीनं सर्वांगीण असं ज्ञान तुला जेव्हा होतंय, सगुण म्हणजे काय, निर्गुणाचा बोध झालाय, आत्मतत्वाशी एकाकार झालास तू, तिथेच तुझी ब्रह्मस्थिती झालीये. ही अवस्था खरं म्हणजे मोक्ष रूप हा धर्मच आहे. आणि म्हणून माझ्या या भजनामध्ये मोक्ष रूप धर्म तुला प्राप्त झालेला आहे आणि तो जतन करून ठेव. निश्चय आणि प्रीती या दोन्ही गोष्टी माझ्या भजनामध्ये
अत्यावश्यक आहेत, त्या असल्याच पाहिजेत. मग ते कशा असतील, त्याचे प्रकार कोणते ते तू ऐक. माझ्या ठाई बुद्धिमन घालून असावे जाण, निर्विकल्पात्मखूण जयापरी. हे न टके तू ते काजरी, मन आपुले आवरी. मज ठाई निश्चळ करी निर्विकार, हेही न करवे इतुले. सत्कर्म केले पाहिजे केले, माझे निदास्वत्व वळे पावशील. तेही न करावे अर्जुना जरी, तरी विहित जात जे शरीरी. ते तरी न करी प्राप्ती इच्छनीय. हे अर्जुना, सतत सत्कर्म कर. तुला इतर काही घडलं नाही, निर्विकल्पाची आत्मखूण जर तुला नाही सापडली, समजा बुद्धिमन माझ्या ठाई घालूनही निर्विकल्प आत्मसमाधी प्राप्त झाली नाही, तरी सुद्धा माझ्या ठाई तुझं मन निर्विकार कर, निश्चळ कर. जर तुला हे जमलं नाही तर हेही न करवे इतुले. तुला हेही नाही जमलं तर एवढंच कर, सत्कर्म पाहिजे केले, माझे नि दासत्व बळे पावशील. आणि माझ्या दासत्वानी केवळ सत्कर्म केल्यानंतर सुद्धा तू मला पावशील, मला प्राप्त करून घेशील. विहित कर्म जे आहे ते कर्म तू करत राहा. पुढे दासोपंत म्हणतात, तेही न करवे अर्जुना तरी, तरी विहित जात जे शरीरी. ते तरी न करी प्राप्ती इच्छुनीय. मी तुला सांगतोय की तू फक्त विहित कर्म करावंस, पण त्यातही हे लक्षात ठेव की माझ्या प्राप्तीच्या इच्छेनं मात्र हे करू नकोस. ऐसे मागा सांगितले, हे तुला सांगितले, तेणे प्रकारे सकळे, जेही धर्मामृत सेविले साधिले. केवळ धर्मानं वाग, सत्कर्म कर, तुला माझी प्राप्ती निश्चित आहे. श्रद्धा पुढे म्हणतात ते, प्रीती विण हे नटके, मन नरजे दुःखे. म्हणून श्रद्धावंत ते जया साधे. केवळ श्रद्धा, केवळ विश्वास, केवळ निश्चय हे तर आहेच, पण प्रीती विण हे नट. पुन्हा पुन्हा प्रेमपूर्वक माझं भजन, याचा विचार दासोपंत आम्हाला देतात. आणि हे असं जे मन आहे, जे प्रेमपूर्वक प्रेमाने उत्थंबलेलं, माझ्याविषयी प्रेम असलेलं मन मला साध्य करण्यासाठी तुझं प्रेमाने हे सगळं केलंस तर ते तुला प्राप्त होईल. परमहा ऐसे प्रीतीचे होतले, निश्चयाचे आकारले. न म्हणती मज वेगळे ऐसे चिजे. मज वेगळे काही पावावे ऐसे जया नाही. आपणा आपले जेही न चलतीचे. जे प्रीती निश्चय संयुक्त अनन्य भावे माझे भक्त. जया मज वेगळे मत ते असे चिना. आणि अशा प्रकारचे हे जे मन आहे ते मन प्रीतीने ओतले, प्रीतीनं ओतप्रोत भरलेले, ओसंडून वाहणारं असं जे मन आहे, निश्चयाने आकारलेले, निश्चयाने त्याचा आकार घेतलेला आहे, साकारलेलं आहे. केवळ निश्चयाच्या बळावरती ह्यांनी आकार घेतलाय. न मनती मज वेगळे, माझ्यापेक्षा ते वेगळं नाही. मज वेगळे काही, माझ्यापेक्षा वेगळं त्याला काही प्राप्तच करून घ्यायचं नाही. आणि आपण आपले जेही न चलतीची, आपोआप ते माझ्या ठाई एकरूप झालेले आहे. आणि म्हणून प्रीती निश्चय संयुक्त ह्या दोन गोष्टी मोठ्या पुन्हा पुन्हा दासोपंतांनी सांगितल्या. प्रेम आणि निश्चय या दोन गोष्टींच्या
असंच इथं म्हटलंय त्यांनी. प्रीती निश्चय संयुक्त अनन्य भावे माझे भक्त, जया मज वेगळे मत असे चिना. केवळ प्रीती चालत नाही आणि नुसता निश्चय सुद्धा चालत नाही. प्रीती सहित निश्चय, निश्चयासह प्रीती, या दोन घटकांनी युक्त असलेलं हे जे मन आहे ते ध्येयाकार झालेलं आहे, अनन्य भक्तीनं भरलेलं आहे, ओतप्रोत. आणि असा जो भक्त आहे त्याच्या मनामध्ये माझ्या शिवाय वेगळं मतच नाही. आणि असा जो भक्त आहे, शेवटच्या पदावर दासोपंत बोलतात, ते तीव मे प्रियहा, ते अतिशय अवधारी, प्रिय माते यया परी, जे सांगितली मागा प्रीती योगाची, उक्त चिन्ही अलंकृत, सर्व ते योगी शांत, प्रेमाळू दृढ विरक्त एकनिष्ठ जे. ऐसा श्रेष्ठू योगू सांगितला दासत्व मार्गू, यया अंतरंगू बहिरंगू पुरुषूपजे. तो माझा प्रिय जाणे सांगितली तयाची लक्षणे, अर्जुना तुझे प्रश्ने इतुले झाले गा. ओम तत्सदिति श्री महाभारते शतसाहस्र्यां संहितायां वैयासिक्यां भीष्म श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री दिगंबरानुचर कृता गीतार्णवनाम्नी टीका, तस्यां टीकायां श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12 संवादी पद्धतीने पुन्हा दासोपंत याचा शेवट करतात. ते असं म्हणतात, आणि बघ हे अर्जुना, तुझे प्रश्ने इतुले झाले गा. तुझ्या एका प्रश्नाने हे एवढं सांगून झालं. काय झालं? लक्ष देऊन तू ऐकलंस आणि आताही ऐक. असा भक्त सर्वाधिक मला परमप्रिय आहे, जो माझ्यावरती प्रीती योगाने भक्ती करतो. प्रिय माते यया परी, जे सांगितली मागा प्रीती योगाची. भक्ती मार्गाला त्यांनी प्रीती योग असं म्हटलंय. उक्त चिन्ही अलंकृत. आतापर्यंत जी लक्षणं मी तुला सांगितली त्या सगळ्या लक्षणांच्या अलंकाराने जो अलंकृत झालेला आहे, जो भूषित आहे, भूषवित आहे हे अलंकार, असा नेहमी शांत असलेला, प्रेमळ, दृढ, विरक्त असलेला, एकनिष्ठ असलेला असा सर्वश्रेष्ठ योग मी तुला सांगितला, आणि तो दास्यत्व मार्गाचा. मी पुन्हा इथे उल्लेख करते, दासोपंत आपला संप्रदाय दक्ष संप्रदाय, ज्याला दास संप्रदाय असंही म्हणावं लागेल, म्हणता येईल, आणि इथे त्याचा ते पुन्हा उल्लेख करतात. म्हणून आनंद संप्रदाय हा वारकरी संप्रदायाचा एक भाग आहे. चैतन्य संप्रदाय, वारकरी संप्रदाय, याच्यामध्ये पुन्हा दासोपंत सांगतात की हा जो तुला मार्ग सांगितलाय, यया अंतरंगू बहिरंगू पुरुषे, तो माझा प्रिय जाणे सांगितली तयाची लक्षणे, अर्जुना तुझे प्रश्ने इतुले झाले गा. तू एक प्रश्न विचारलास की तुला कोणता भक्त आवडतो. हे भगवान श्रीकृष्णा, तुला नेमका कोणता भक्त आवडतो? या तुझ्या एका प्रश्नानं हे इतकं सांगून झालंय. आणि तुला मी सांगतो की आत्तापर्यंत तुला जे जे मी निवेदन केलं त्या निवेदनामध्ये हा मी तुला सांगितलेला सर्वश्रेष्ठ प्रीती योगाचा भक्ती मार्ग आहे, आणि हा दासत्व मार्गाने सिद्ध होतो. दास्यत्व मार्ग म्हणजे द्वैतातून अद्वैताकडे होणारी ही वाटचाल आहे.
तो ईश्वर आणि मी दास या योगानं संपूर्णत्वानं पूर्ण होईपर्यंत त्याची भक्ती करणं. खरं म्हणजे ब्रह्मस्थितीला जाणं, मोक्ष मिळवणं म्हणजे काय आहे हो? तर हळूहळू आपल्यातले विकार कमी करत जाणं. जसे जसे एक एक विकार मागे पडत जातील, सांडत जातील, तसं तसं तुम्ही ईश्वर होत जाताय, ईश्वराच्या मार्गाने चालत जाताय. आणि ज्या क्षणी ज्यावेळी विकाररहित मन तुमचं होईल त्या क्षणी तुम्ही ईश्वर होणार आहे. सामाजिक शास्त्राच्या अंगाने जर विचार केला तर माणसाच्या माणुसकीचं उत्थान किंवा माणसाला उच्चतम परम अवस्थेला नेणं, त्याची नीतिमत्ता उच्चतम करणं, दृढ करणं, त्याला समाजातल्या विकारांपासून दूर करण्यासाठी, ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवण्यासाठी त्याचं माणूसपण जागं करणं. समाजामध्ये सगळे लोक माझ्यासारखेच जीव आहेत, ईश्वराचा अंश आहे, ही दृष्टी त्याच्यामध्ये यावी, हा विचार मोक्षप्राप्तीच्या मागे. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? ईश्वर होऊन जाणं. माणसाचा मनुष्यपणातून ईश्वर होण्याचा जो मार्ग आहे, हा मार्गच विकार सांडत जाणं, विकार कमी करत जाणं, तोच द्वैतातून अद्वैताकडे नेणार आहे. आणि म्हणून प्रीतियोगाची ही व्याख्या दासोपंत जेव्हा आम्हाला सांगतात तेव्हा एक वेगळा दृष्टिकोन दत्त संप्रदायातला आमच्या पुढे येतो. मी याच्यावरती उद्या सारांश रूपानं संपूर्ण 12व्या अध्यायाच्या निरूपणाचा शेवटचा उद्याचा सारांश भाग असेल, याच्यावरती मी बोलेनच. पण दासोपंत आम्हाला जे प्रेमपूर्वक भक्तीचा योग सांगतात, हा प्रेमपूर्वक भक्तीचा योग ज्ञानदेवांनी सांगितला, तुकाराम महाराजांनी सांगितला, नामदेवांनी सांगितला. हे संप्रदाय आडवा येतो का व्हायला? खरं म्हणजे माणसाने निर्माण केलेले मार्ग हे अखेर जर ईश्वरापाशी जात असतील तर त्याच मार्गांसाठी, त्याच मार्गांच्या अहमहमिकेने आम्ही भांडतो का, हा प्रश्न इथे उपस्थित झाला पाहिजे. आणि दासोपंतांना हा प्रश्न अनेक वेळेला पडलेला आहे. पासोडीमध्ये उहापोह करताना किंवा भारुड सदृश ललित पदांमधून त्यांनी याचा उहापोह केलेला आहे की तत्वमीमांसक, उपनिषद, वेद, वेगवेगळे संप्रदाय, वेगवेगळे मार्ग आम्हाला द्वैत, अद्वैत, द्वैताद्वैत, केवलाद्वैत, आणखी अनेक पद्धतीनं अनेक पद्धतीनं आम्हाला हे सांगत असतात. पण एक गोष्ट निश्चित आहे, जीव, सृष्टी आणि ईश्वर या त्रयीमध्ये समाज म्हणून आम्ही जेव्हा या सृष्टीवर वागत असतो तेव्हा सर्वांच्या ठाई प्रेम भाव असणं, ही गोष्ट आम्हाला सगळ्या संप्रदायांनी सांगितली, सगळ्या मार्गांनी सांगितली, सगळ्या संतांनी सांगितली. हा भलेही त्यांची शैली वेगळी असेल, पण जाणतेपणानं आम्ही हे स्वीकारलं पाहिजे की माणूस म्हणून आमचं उत्थान ईश्वरापर्यंत करण्याचे हे मार्ग आहेत. आमचं माणूसपणाचं जे माणुसकी आहे, ही माणुसकी हळूहळू विकाररहित देह आणि मन करून आम्हाला तिथपर्यंत पोहोचवणं, हे या सगळ्या भक्ती संप्रदायाच्या मुळाशी असलेलं एक बीज आहे. आणि हे ते सगळ्यांच्या मध्ये हे आम्हाला तेच सांगतात. म्हणून भक्ती ही सामाजिक दृष्टीनं, समाजशास्त्राच्या दृष्टीनं प्रेमपूर्वक जीवांशी प्रेम करणे, प्रत्येक जीवावर प्रेम करणं आम्हाला शिकवते. जर ती जीवावर प्रेम करते तर निर्मात्यावर ती करतेच. जीव आणि शिव एक समजून सगुणाकडून निर्गुणाकडे जाणं आणि निर्गुणातही सगुण रूप सृष्टीचं बघणं, यालाच तर प्रेमपूर्वक भक्ती म्हणायचं. कुणाचाही द्वेष न करणं, प्रत्येकावर प्रेम करणं. खरं म्हणजे प्रापंचिक अडचणींमध्ये राग, लोभ, द्वेष, क्रोध, मोह, लोभ हे येणारच आहे हो.
हे असणार आहे, कुणीही संतत्वाला पोचणार नाही. पण मी खरंच सांगते, हे लोकांना सांगत असताना भगवी वस्त्र घालून, अर्थात माझ्यासह आहे बरं काही, मी इतरांच्याकडे अंगुली निर्देश करताना माझ्याकडे 4 बोटं आहेत याची जाणीव ठेवून हे बोलते की मी जेव्हा इतरांना सांगत असते त्या क्षणी मला हे जाणवलं पाहिजे की माझ्यामध्ये जेव्हा विकार उत्पन्न होतात त्या वेळेला मला स्वतःला सावरता येतं का. मी माझ्या सासूशी, माझ्या नंदेशी, माझ्या जावेशी जर नीट वागू शकत नसेल तर समाजाची काय कथा. मुक्या प्राण्याला तळमळताना बघितल्यावर जर मला त्याची मदत करावीशी वाटत नसेल तर अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच या वचनाचा वाचून दाखवल्याचा आणि चिंतन केल्याचा काय उपयोग. असे अनेक प्रसंग माणसाच्या जीवनामध्ये घडतात की जेणेकरून आपल्यातले विकार हळूहळू माणूस मागे सारत जातो. आणि म्हणून मी हे नेहमी सांगते, प्रवचनकार, कीर्तनकार हे होत असताना, मी हे करत असताना याची जाणीव असली पाहिजे. शहाणे करून सोडावे सकळ जन हे तुकाराम महाराजांचं काम आहे, त्यांनीच ते करावं. पण मी मात्र हे नेहमी म्हणते की मी इतरांना सांगत असताना प्रत्येक एका कृतीबरोबर माझा विकार हळूहळू कमी कसा होईल याचा स्वतः विचार केला पाहिजे. कारण दुसऱ्यांना सांगणे इतकं माझं स्थान नाही किंवा तेवढी पात्रता नाही. म्हणून हे सांगत असताना प्रत्येक वेळी जाणीव नेणीव येतो, मला जर हे भक्तियोग आत्ताच्या मराठीत सांगायचं झालं तर प्रॅक्टिकली कळला पाहिजे. हा मला स्वतःला कळला पाहिजे. आडपडदा न ठेवणं, पारदर्शकपणे वागणं, प्रत्येकाशी समत्व बुद्धीनं वागणं, कुठल्याही प्रकारचं कपट मनात नसणं, अनेक गोष्टींच्या बाबतीत, अनेक, सर्वांचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माणूस म्हणून आपण जन्माला आलो हे भाग्य. आणि त्याचबरोबर जर संतकुळात जन्म मिळाला असेल आणि ज्या क्षणी याची जाणीव होते त्या क्षणी मन, बुद्धी, चित्त हे एका ठाई करून स्वतःचं उन्नयन कसं करता येईल याचा तरी किमान विचार आपण करावा, इतकाच उद्देश. आज इथे थांबते. उद्या सारांश रूपानं दासोपंतांचा भक्तियोग शेवटचा भाग. आज या ठिकाणी थांबते. उद्या भेटूया पुन्हा याच ठिकाणी, याच वेळी, दासोपंत पेजवरती. आनंदे दत्तात्रेय देवदेव की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. गो माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद.